अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 59वं अधिवेशन पहिल्यांदाच आमच्या सिंधुदुर्गामध्ये होत आहे आणि कोकण प्रांत म्हणून पालघरपासून ते गोवापर्यंत सगळेच आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 600 विद्यार्थी आमच्या सिंधुदुर्गामध्ये या परिषदेसाठी आलेले आहेत। आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या देशाला योग्य आकार द्यायचा असेल, आमच्या देशाला योग्य दिशा द्यायची असेल, हिंदू राष्ट्र म्हणून अगर आमचा देश पुढे यायचा असेल तर ही विद्यार्थीच आमची खरी संपत्ती आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांची साथ देणं, त्यांची ताकद देणं हेच आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्यामुळे आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो, संवाद साधला, त्यांच्या सहवासात होतो। आम्हाला विश्वास आहे की ह्या विद्यार्थी परिषदेच्या ह्या कार्यक्रमाच्या नंतर निश्चित पद्धतीने आमच्या कोकणपट्टी पूर्ण कोकण प्रांताला या परिषदेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि उपयोग होईल। साहेब, या खात्याचा पदभार घेतल्यानंतर जे किनारपट्टीवर मस्ती करतात ते बांगलादेश किंवा रोहिंगो लोक असतील त्यांना आपण एक प्रकारचा इशारा दिला आहे आणि आपल्या कोकणात मोठी किनारपट्टी आहे, कसा बदल येत्या काळात? बघा, जे आमच्या राष्ट्राच्या विरोधी काही कारवाई करायला विचार करतात, जे आमच्या मूळ भारतीय हिंदुस्थानी जे इथे राहतात त्यांचे हक्क हिरावून घेतात, त्या सगळ्यांवर लक्ष ठेवणं आणि प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री असल्यामुळे आणि 720 किलोमीटरची आमची ही किनारपट्टी असल्यामुळे या किनारपट्टीच्या विकासाबरोबर सुरक्षित या किनारपट्टीला ठेवणं, कोणीही आमच्या ह्या किनारपट्टीच्या माध्यमातून आमच्या ह्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये हा कडक संदेश आमच्या शब्दापलीकडे कृतीतून देणं, आमच्या कार्यक्रमातून देणं हाच आमच्यासारख्या मंत्र्यांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं काम आहे आणि तोच संदेश आज मी माझ्या भाषणातून दिलेला आहे। सध्या